स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या मॅथ्स पंडेरिया यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहोत. तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की आपला व्हिडिओ त्याच ठिकाणी थांबत असतो असं नाही. तर अजूनही त्या व्हिडिओमधले काही एक्झाम्पलचे जे टाईप्स आहेत जे राहिले आहेत ते आपण त्यानंतर कव्हर करणार आहोत. व्हिडिओचे नंबरिंग मी त्याप्रमाणे देणार आहे. प्लेलिस्ट तुम्हाला ओपन करायची आहे आणि प्लेलिस्ट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला त्या टॉपिकवरचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात या ठिकाणी करत आहोत, गुणोत्तर व प्रमाण. तर आज सुद्धा मी सुरुवातीला काही बेसिक पार्ट जो आहे तर याचा मी घेणार आहे आणि त्याबरोबर काही एक्झाम्पलला हे आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स. तुम्हाला माहिती आहे की कोणतीही प्रश्नपत्रिका तुम्ही ओपन करा त्याच्यामध्ये गुणोत्तर व प्रमाणवर एक्झाम्पल अगदी असणार म्हणजे असणार. गुणोत्तर व प्रमाणशिवाय प्रश्नपत्रिकाच नाही, एक्झाम्पल अगदी तुम्हाला शुअर पाहायला मिळणार. त्यामुळे या टॉपिक विषयी आपल्याला सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या पाहिजेत. आपल्या सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याकडे कव्हर झालेले पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्त्वाचे जे काही टाईप्स आहेत एक्झाम्पलचे त्याला सुरुवात करणार आहोत. राहिलेले टाईप्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला अधिक वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला. ज्या अर्थी तुम्ही आपला हा व्हिडिओ ओपन केलाय म्हणजे तुम्हाला मॅथ्स विषयाची आवड आहे आणि तुम्हाला गुणोत्तर प्रमाण याविषयी सुद्धा माहिती आहे, पण तरी सुद्धा उजळणी म्हणून आपण थोडासा वेळ देऊया. गुणोत्तर कशाला म्हणतात आणि प्रमाण कशाला म्हणतात, दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि महत्वाची आपल्याला एक दोन सूत्र पाहायची आहेत. ती सूत्र या ठिकाणी कशी तयार होतात त्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करूया आणि एक्झाम्पलला सुरुवात करूया. तर चला आधी आपण विचार करूया गुणोत्तराविषयी. गुणोत्तर कशाला म्हणतात? गुणोत्तर पहा, गुणोत्तर काढताना दोन राशी असतात. दोन राशींच्या भागाकाराच्या तुलनेस गुणोत्तर म्हणतात. समजा मी या ठिकाणी दोन राशी घेतल्या, एक घेतली ए आणि दुसरी घेतली बी. यांच्या भागाकाराची तुलना, भागाकार आपण कसा दाखवणार आहे? ए छेद बी. ए भागिले बी असा नव्हे तर ए छेद बी किंवा एस बी, दोन्हीपैकी कोणतीही पद्धत वापरा, याला म्हणतात गुणोत्तर. या ऐवजी जर मी संख्या घेतल्या, फॉर एक्झाम्पल ए साठी मी जर वापरला 5 आणि बी साठी वापरला 8 म्हणजे 5 आणि 8, तर 5/8 याला गुणोत्तर म्हणायचं किंवा 5/8 याला गुणोत्तर म्हणायचं. साधं सोपं लॉजिक आहे, लक्षात आलं असेल. आपल्याला एक्झाम्पल महत्वाचे आहेत, थोडंसं बेसिक लक्षात घ्या. पुढचा भाग आपण पाहणार गुणोत्तराच्या नंतर प्रमाण. प्रमाण कशाला म्हणतात? जसं मी या ठिकाणी एक गुणोत्तर घेतलं एस बी, तर आता आपण दोन गुणोत्तरे घेणार आहोत. दोन गुणोत्तरांच्या समानतेस प्रमाण असे म्हणतात. तर या ठिकाणी पहा, मी एक गुणोत्तर घेतलेलंच आहे 5/8. अजून एक गुणोत्तर घेतोय. पहा, मी एक घेतलं 5/8, दुसरं गुणोत्तर मी घेतोय 15/24. ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत का? जर असतील तर आपण त्याला प्रमाण म्हणणार आहे. ते आपण चेक करूया. 15/24 ला आपण भाग देऊया. पहा, 15 आणि 24 तीनाच्या पाड्यामध्ये आहेत. 3×5 = 15, 3×8 = 24. पहा, 5/8 इकडच्या गुणोत्तराची किंमतच या ठिकाणी आली 5/8 आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी 5/8 आणि दुसरं गुणोत्तर होतं आपलं 15/24. दोन्ही गुणोत्तरे समान आहेत, यालाच आपण म्हणणार आहे प्रमाण. आता ही कशी लिहिली जातात पहा. 5/8 बरोबर 15/24 किंवा 5/8 हे समानतेचं चिन्ह द्या 15/24. साधं सोपं लॉजिक आहे. आता तुमच्या गुणोत्तर आणि प्रमाणाची मांडणी लक्षात आली असेल. पण या ठिकाणी जर मी गुणोत्तरे घेतली, 5/8 ला जर मी ए मानला, ए छेद बी, आणि 15/24 ला मी सी छेद डी जर मांडला, तर या ठिकाणी प्रमाणामध्ये ए छेद बी बरोबर सी छेद डी अशा प्रकारची मांडणी होईल. आता आपण या ठिकाणच्या संख्यांचा आपण विचार करणार आहोत. काही आपल्याला या ठिकाणी काही ट्रिक सापडते का? तर पहा, एक बाब तुमच्या लक्षात येईल. तिरकस गुणाकार करून पहा. तिरकस गुणाकार
तिरकस गुणाकार तुम्हाला कसा मिळतोय ते पहा. 24 गुणिले 5 करा. 24 पंचे किती? 24 पंचे मिळतात आपल्याला 120. आता 15 गुणिले 8 करा. 15 8 सुद्धा किती? 120. म्हणजे याचा अर्थ काय होतो? जेव्हा जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात म्हणजे प्रमाणात असतात तेव्हा पहा, समजा मी 5 ला ए म्हटलं, 8 ला बी म्हटलं, ए छेद बी, 15 ला मी सी म्हटलं, 24 ला डी म्हटलं, तर आपण गुणाकार कोणाचा केलाय पहा? ए आणि डी चा केलाय आणि हा 120 चा गुणाकार सी आणि बी चा केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक ट्रिक मिळते. ए गुणिले डी म्हणजे एडी बरोबर बीसी. एडी बरोबर बीसी. या ठिकाणच्या आपल्या संख्या होत्या ए बी सी आणि डी. या चारही संख्या या ठिकाणी प्रमाणामध्ये आहेत. कशा आहेत? प्रमाणामध्ये आहेत. मग यांच्यामध्ये आपल्याला गुणाकार कोणाचा समान मिळाला? ए आणि डी चा आणि बी आणि सी चा. म्हणजेच काय? एडी बरोबर बीसी. एडी बरोबर बीसी. आता या ठिकाणी ए आणि डी यांना म्हणतात अंत्यपदे. ए आणि डी ला म्हणतात अंत्यपदे. आता मध्ये कोण राहिलं? बी आणि सी. बी आणि सी ला म्हणतात मध्यपदे. साधं सोपं लॉजिक. या ठिकाणी आपली ट्रिक तयार होते किंवा सूत्र तयार होते. सूत्र म्हणा, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. मध्यपदांचा गुणाकार. कोणते दोन गुणोत्तर घ्या पहा. मी अजून एक गुणोत्तर तुम्हाला घेऊन दाखवतो. 2/5 हे एक गुणोत्तर आहे. याला समान मी दुसरं एक गुणोत्तर घेतो 12/30. पहा, हा झाला ए, हा झाला बी, हा झाला सी आणि हा 30 झाला डी. अंत्यपदांचा गुणाकार करा. अंत्यपदे कोणती? ए आणि डी. तिरकस गुणाकार हा ए आणि हा डी. 30 दुने 60. आता मध्यपदांचा गुणाकार करा. 12 पंचे 60. मग तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा चार संख्या प्रमाणात असतात ए बी सी आणि डी, हे पहा आपण या ठिकाणी घेतल्यात, मी या ठिकाणी लिहिल्या त्या ए बी सी डी. जर चार संख्या प्रमाणात असतील तर अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. हे कायमचं लक्षात ठेवायचं. पण मी या ठिकाणी तुम्हाला एक प्रमाण घेऊन दाखवले. आता कधी कधी तीन संख्या सुद्धा प्रमाणात मिळतात आपल्याला. तर त्या तीन संख्या पहा मी या ठिकाणी घेतो. तीन संख्या कशा प्रमाणात असतील पहा. मी समजा हेच एक गुणोत्तर घेतलं पहा मी, किंवा दुसरं एखादं गुणोत्तर घेतो 4/12. आता 4च्या ऐवजी तीनच संख्या आहेत. म्हणजे यातली जी दुसरी संख्या आहे ना, हा झाला ए, हा झाला बी, तर बी रिपीट होणार आहे. मी 12ला रिपीट करतोय 12/36. पहा ही दोन गुणोत्तरे समान आहेत का ते पाहून घ्या. म्हणजेच आपण त्याला प्रमाणात लिहू शकतो. पहा 4 एके 4, 4 त्रिक 12. इकडे उत्तर आलं 1/3. इकडे पण पहा 12 एके 12, 12 त्रिक 36. पहा दोघांची व्हॅल्यू सेम आहे. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की दोन्ही गुणोत्तरे कशी आहेत? समान आहेत. दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. मग चला, दोन्ही गुणोत्तरे जर समान असतील तर या ठिकाणचा जो काही फॉर्म्युला आपण पाहिला एडी बरोबर बीसी, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार, तो या ठिकाणी लागू होतो का? ए बी सी डी. थोडा वेळ आपण काय करणार आहे, 12 जरी समान असला तरी सुद्धा इकडे आपण ए म्हणूया, इथे बी म्हणूया, इथे सी म्हणूया, इथे डी म्हणूया. याच्यामध्ये एबीसीच आहे पण मी डी फॉर एक्झाम्पल घेतलाय थोडा वेळ. आता पहा बरं, 36 चोक करा आणि 12/12 करा. 36 चोक 144, राईट. 36 चोक 144 आणि 12चा वर्ग 144. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय मिळतंय? अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. परंतु आता आपला हा 12 रिपीट झालाय ए छेद बी बरोबर. या 12ला पण आपण बीच मानणार आहे कारण का नंबर सेम आहे. आणि 36ला आपण सी घेणार आहे. संख्या तीनच झाल्या आपल्या, 4 12 36. या तीन संख्या डी घ्यायचा नाहीये आपल्याला. मग आपल्याला आता याप्रमाणे फॉर्म्युला कसा मिळणार आहे? कसा मिळणार आहे? क्रॉस. आपण क्रॉस घेणार आहे. मग क्रॉस मध्ये आपल्याला काय मिळणार आहे? आता बी गुणिले बी, हे पहा बी बी, बी गुणिले बी, बी चा वर्ग. आम्ही इथे लिहितो वरती
हे पहा इथे लिहितो बी गुणिले बी, बी चा वर्ग. आता उरलं कोण? ए आणि सी बरोबर AC. मग आता या ठिकाणी ज्या काय आपल्या 3 संख्या आहेत एस बी सी, तर याच्यामध्ये पहा बी चा वर्ग घेतलाय, बी आपलं झालं मध्यपद, मध्यपदाचा वर्ग बरोबर मध्यपदाचा वर्ग बरोबर ए आणि सी शेवटी आहेत, की यांना आपण अंत्यपदे म्हणूया, अंत्यपदांचा गुणाकार. म्हणजे जेव्हा 3 संख्या प्रमाणात असतात तेव्हा मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. हे एक सूत्र लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि दुसरं सूत्र हे लक्षात ठेवायचे, एडी बरोबर बीसी, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. दोन्ही ठिकाणी सेम आहे, फक्त इकडे संख्या 4 आहेत, इकडे 3 आहेत. एवढं सगळं काय मी शिकवलं, यातलं फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, हे सूत्र अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार 4 संख्या असतील तर, आणि जेव्हा 3च संख्या असतील प्रमाणामध्ये असतील तर मध्यपदाचा वर्ग हा नेहमी अंत्यपदांच्या गुणाकारा इतका असतो. या 2 गोष्टी, हे 2च स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवा. बाकी थोडंसं निग्लेक्ट केलं तरी चालेल, काय हरकत नाही. कन्सेप्ट बेस आहे, लक्षात येते लगेच. पुन्हा एकदा शॉर्टकट मध्ये सांगतो, गुणोत्तर कशाला म्हणतात. पहा 2 राशींच्या भागाकाराच्या तुलनेला, 2 राशी आहेत ना, फक्त भागाकार मांडायचा संपला विषय, त्याला गुणोत्तर म्हणतात. प्रमाण कशाला मानायचं? 2 गुणोत्तरे असतात. 2 गुणोत्तर फक्त समान पाहिजेत, बाकी काही नाही, त्यांच्यात असमानता नको. 2 गुणोत्तर समान असतील ना, त्या समानतेला प्रमाण म्हणतात. सिंपल एकदम. आणि हे 2 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. गुणोत्तर व प्रमाणासाठी तुम्ही नक्की चॅलेंज करू शकता, फेस करू शकता, कसलंही एक्झाम्पल येऊ द्या. तर चला, आज मला असं वाटतं मॅक्झिमम 1-2 टाईप घेऊया. उदाहरण क्रमांक 1 काय विचारले उदाहरणामध्ये, पुढीलपैकी कोणता 4 संख्यांचा गट हा प्रमाणात आहे. 4 संख्या दिल्यात प्रत्येक ऑप्शन मध्ये. काय ट्रिक वापरायची ते तर मी सांगणार आहे, पण सोडवायचं कसं तुमच्या लक्षात आलं असेल. 4 संख्या आहेत, आपण 4 संख्यांच्या बाबतीत पाहिलं होतं, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. मग आता या ठिकाणी सगळे गुणाकार करत बसायचंय का? नाही. तर थोडंसं लॉजिक वापरूया किंवा ट्रिक वापरूया आपण. तर मग काय करायचं, फक्त आपला पर्टिक्युलर एकाच ठिकाणी गुणाकार करता आला पाहिजे. मग तो कसा करायचा, तर चला आपण या सूत्राप्रमाणे जाऊया. अंत्यपदांचा गुणाकार, पहा हे 2 पदांचा गुणाकार करताना शॉर्टकट मध्ये करायचंय. पहा 6 आणि 5 चा गुणाकार करूया आपण. फक्त 6 पंचे 30 होतात, 30च्या एकक स्थानी आला 0, फक्त 0 लिहा. आणि आता हे मध्यपद आहे 2, या दोघांचा गुणाकार करूया. 2 9 18, 18च्या एकक स्थानी येतो 8. दोन्ही समान नाहीत, हा ऑप्शन नक्कीच नाहीये आपला. त्याच्यानंतर आता दुसऱ्या ऑप्शन कडे या. दुसऱ्या ऑप्शन मध्ये पहा अंत्यपदे 4 पंचे 20, 20च्या एकक स्थानी 0. त्याच्यानंतर 9 0 0, पहा दोन्ही पण सेम आहेत, म्हणजे आपण इथे स्टार करून ठेवूया. असे कुठे सामान मिळतात ते पाहून घेऊया. एक ऑप्शन कट झालाय. तिसऱ्यामध्ये या 4 दुने 8. त्याच्यानंतर हे मध्यपदे पहा 5 9 45, वेगवेगळे आले. पहा 45चा 5 घेतला आणि 8 घेतला, दोन्ही समान नाहीत, म्हणजे या ठिकाणी हा तिसरा ऑप्शन गेला. आपल्याकडे चान्सेस आहेत सेकंड ऑप्शनचा. आता हा ऑप्शन चेक करूया आपण. याला दशक स्थानी अंकच नाही, 0 कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल पहा 8 0चा 0. आता इथे एकक स्थानी पहा 4 0चा 0, हे एक सेम आहे. म्हणजे आपल्याकडे या 2 पैकी एक आन्सर असणारे हे 2 ऑप्शन तर कट झाले आपले. मग या दोघांपैकी कोणता असेल त्याचाही थोडासा अंदाज घेऊया आपण. तर चला 4थ्या ऑप्शन कडे जाऊया. पहा 24 गुणिले 40 करण्याची पण गरज नाही. आपण काय करूया, फॉर एक्झाम्पल 20 गुणिले 40 करूया, किंवा 24 चोक केलं तरी पण मिळतं आन्सर. त्याच्यावर एक 0 ठेवून द्या शॉर्टकट मध्ये. किंवा परीक्षेला करताना काय करायचं, यातला फक्त 20 घ्या, यातला 40 घ्या. 20 आणि 40चा गुणाकार आला, 2 चोक 8, 800 आला. साधारणतः यांचा गुणाकार 800च्या पुढे आहे, बरोबर. आता यांचा पहा 8 8 64, 640 होतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा समान नाही, हे उघड झालं. हा 800 प्लस आहे आणि हा कसा आहे 640. म्हणजे आपल्याकडे फक्त एवढाच ऑप्शन शिल्लक राहिला. इथे गुणाकार करण्याची पण गरज नाही, डायरेक्ट आन्सर बस गोल रंगून टाकायचा. तुमच्या लक्षात आला असेल, गुणाकार करायची गरज नाही, तुम्ही गुणाकार करून पाहू शकता. या दोघांचा गुणाकार, मधल्या दोघांचा गुणाकार समान मिळणार आहे. चला आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. यावर एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मी प्रॅक्टिससाठी. पहा एक एक्झाम्पल तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी दिलंय.
कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किती आन्सर आले, ऑप्शन नंबर टाकू शकता. चला आपण पुढचा टाईप घेऊया. इथे मी 4 संख्यांचा गट घेतला होता, आता 3 संख्यांचा गट घेऊया. दुसरा टाईप पाहतोय आपण 3 संख्यांचा. उदाहरण क्रमांक 3 एक घेतला आपण, एक प्रॅक्टिसला दिला तुम्हाला. पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 3 संख्या प्रमाणात आहेत. आता 3 संख्या आहेत. जेव्हा 3 संख्या प्रमाणात असतात तेव्हा आपण काय पाहिलं होतं, मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार, बी वर्ग बरोबर एसी. मग आता मध्यपदाचा वर्ग करायचा आहे. थोडक्यात काय 14 गुणिले 14, 14चा वर्ग माहिती पाहिजे आपल्याला. 196. पाठ नसेल तर 14 गुणिले 14 मध्ये 4 चोक 16 होतात. 16चा फक्त 6 घ्या. सगळे वर्ग पाठ करायची पण गरज नाही. आपल्या शॉर्ट व्हिडिओज मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला मी हे जे काही वर्ग आहेत शॉर्टकट पद्धतीने कसे लिहिले जातात, अगदी फाइंड केले जातात, त्याच्या काही ट्रिक्स मी टाकलेत, काही व्हिडिओ तयार केलेत. थोडे सर्च करा पहा शॉर्ट व्हिडिओज मध्ये जर तुम्ही गेलात तर. चला आपण या ठिकाणी पाहूया. 14चा वर्ग 196, 196 चे फक्त मी 6 घेतले. आता अंत्यपदांचा गुणाकार 7 1 7. लगेच कळतंय गुणाकार समान नाही. पहिला ऑप्शन कॅन्सल. गुणाकार करत बसण्याची टॅली करण्याची गरज नाही. सेकंड ऑप्शन कडे या. 24 चोक 96 करा. पाडापाठ असेल तर, नसेल पाडापाठ तर 4 चोक 16. 16चा येईल 6. 8चा वर्ग 64. 64च्या एकक स्थानी 4. पहा दोन्ही अंक वेगवेगळे आलेत गुणाकारातले. हाही ऑप्शन कॅन्सल झाला. तिसऱ्या ऑप्शन कडे चला. 8 8 64 4 आले. 18चा पाडा जर पाठ असेल तर 18 8 144. लक्षात असू द्या. आणि 12चा वर्ग पण जर पाठ असेल तर 12 12 144. किंवा 8 8 64चा 4 घेतला, बेदुने 4. लगेच कळतंय पाडा पाठ असेल तर इथेच क्लिअर होते हा ऑप्शन आहे म्हणून. आणि नसेल पाठ तर लक्षात घ्या हा एक आपल्याकडे ऑप्शन आहे. हा एक चेक करून पाहूया. 10 60 हे पाठ इथं कोणाचे पाठ असतात, 10 60 आणि 8 8 64. हा पण नाही. बास, वन अँड ओनली वन, ऑप्शन नंबर 3. हे लक्षातच आलं असेल मला पूर्ण खात्री आहे. शॉर्टकट पद्धतीने कसं सोडवायचं, अगदी प्रत्येकाचं ऑप्शनचे गुणाकार करत बसण्याची गरज नाही. एक एक्झाम्पल प्रॅक्टिसला देतो आणि आपला या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. अजूनही काही असे लेखी काही एक्झाम्पल्स आहेत, खूप टाईप्स आहेत. आपण येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये सगळे टाईप्स कव्हर करूया. काही एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिली. थोडंसं डोकं तर नक्कीच लावावं लागेल. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगितलं त्याच कन्सेप्टचा वापर करायचा आहे. 3च संख्या घेतल्यात पहा या ठिकाणी, तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्हाला त्या 3 संख्या प्रमाणात आहेत की नाही हे ओळखायचं नाही. ऑलरेडी प्रमाणात त्या दिलेल्या आहेत. प्रमाणात दिलेल्या आहेत अशा वेळेला x ची व्हॅल्यू किती, x म्हणजे मध्यपदाची व्हॅल्यू किती. सोपं आहे. 3 संख्या जेव्हा प्रमाणात असतात तेव्हा मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. मधलं पद x आहे, x चा वर्ग बरोबर अंत्यपदे 12 आणि 27 आहे. 12 आणि 27चा गुणाकार करायचा आहे. तुम्हाला सोडवायचं आहे उदाहरण. फक्त सोडवायचं कसं ते समजून सांगू राहिलोय मी. दोघांचा गुणाकार करा. मग x ची किंमत काढायची. इथं किंमत, या गुणाकाराची किंमत म्हणजे x वर्गाची किंमत असणार आहे. आपल्याला पाहिजे x. मग x वर्गाचं वर्गमूळ x. तसं ह्या गुणाकाराची जी काही व्हॅल्यू येणार आहे, जी काही इथं किंमत येणार, त्याचं वर्गमूळ काढायचं आहे तुम्हाला. वर्गमूळ तर नक्कीच येतं विद्यार्थ्यांना, ज्याचा मॅथ्स आवडता विषय आहे. हे वर्गमूळ तुम्हाला 30च्या आतमध्येच मिळणार आहे. 30 पर्यंतचे वर्ग तरी कमीत कमी पाठ असावेत. पाठ जरी नसेल तर सोप्या पद्धतीने ट्रिकने कसे लिहितात त्याचाही व्हिडिओ आहे आपल्याकडे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर चला विद्यार्थी मित्रांनो, काही बेसिक एक्झाम्पल्स आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. माहिती महत्त्वपूर्ण आहे नक्कीच. तुम्हालाही वाटले असेल तर नक्की आपल्या या चॅनलला, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओज जेव्हा जेव्हा मी बनवेल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला ते वॉच करायला मिळतील. तर चला थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.